श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्षण अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुमुद्वतीने त्यास विचारले, शिवाराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्री होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकविण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिव मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. राणी कुमुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष्य घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्त्य ऋषींना शरण जाऊन शिवपंथांची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सूतमुनी पुढे सांगतात, चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्याला अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिवशंभोला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते, तर आत राजाची शिवाराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकर ही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते. आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगडमातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगडमाती उधळून लावले. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला, लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली. रडत रडत श्रीकर तेथेच झोपला. स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले. त्याच्यावर कृपा केली. त्याला रत्नखचित शिव मंदिर बांधून दिले. श्रीकरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभोला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्यानेच मनोभावे शंभोला नमस्कार केला. ही घटना शत्रुराजांना समजली. त्यांचे मत परिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभोचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. शंभो प्रसन्न झाला.
की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरणे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठन करता आयुरारोग्य व धन उत्तम पुत्रसंतती प्राप्त होते. आंब सदा शिवार्पणमस्तु.